पुण्यात काल नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो जाहीर झाला। खरं तर यंदाच्या या संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या खूपच चर्चेचा विषय राहिल्या। याचं कारण म्हणजे प्रचाराची वेळ जी आहे वेळ मर्यादा वाढवण्यात आली आणि अचानकपणे काही संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या। ज्याप्रमाणे 20 डिसेंबरला त्यांची जी मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आली आणि तरीसुद्धा ज्या आधीच्या ज्या मतदान झालं होतं त्यांच्या आणि 20 डिसेंबरला ज्या संस्थांचं मतदान झालं होतं संस्थांसाठी मतदान झालं होतं त्यांचा दोन्हींचा निकाल हा काल जाहीर झाला। खरं तर पाहायला गेलं तर पुण्याचं आपण बोलायला गेलं तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा अजित पवारांचीच सत्ता जी आहे ती पाहायला मिळते, कारण की 17 पैकी 10 नगराध्यक्ष हे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आलेले आहेत, अजित पवारांचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे पुणे जो आहे तो अजित पवारांचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आहे तो बालेकिल्ला मानला जातो आणि हा गड जो आहे तो अजित पवारांनी राखला गेला आहे असं पाहायला मिळतं। आता त्या 10 पैकी लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर, जेजुरी, भोर, बारामती, फुरसुंगी, वडगाव, मावळ या ठिकाणी जे आहेत 9 ठिकाणी अजित पवारांचे जे नगराध्यक्ष आहेत ते निवडून आलेले आहेत। आता एका ठिकाणी अजित पवारांनी भाजपसोबत जी आहे ती युती केली होती, ते जागा म्हणजे तळेगाव दाभाडे इथं युती केली होती आणि इथं देखील संतोष दाभाडे जे आहेत ते भाजपसोबत युती करून राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत। असे एकूण 17 पैकी 10 जे नगराध्यक्ष आहेत अजित पवारांचे निवडून आलेले आहेत। आता यात 2 केसेस पर्टिक्युलरली आपण थोड्याशा हाताळूया, त्या म्हणजे पहिली बारामतीची। अजित पवार पूर्ण पवार कुटुंब जे आहे ते बारामतीतून येतं। तर बारामतीचं बोलायचं झालं तर 33 पैकी तब्बल 27 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांनी जिंकलेल्या आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर विजय मिळवलेला आहे। आता दुसरी जागा जी आहे ती फुरसुंगी उरुळी देवाची। खरं तर महापालिका हद्दीतून वगळल्याने ही नवीन जी नगर परिषद आहे ती पहिल्यांदा स्थापन झाली आहे आणि या नगर परिषदेवर देखील अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचा झेंडा आपल्याला फडकायलाचं पाहायला मिळते। या ठिकाणी 32 नगर परिषदपैकी 32 पैकी 19 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी महापालिका निवडणुकांवरती पुण्याचा काय परिणाम होऊ शकतो हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। विशेष म्हणजे आता एवढा जो कॉन्फिडन्स आहे पक्षाचा तो वाढलेला असेल, कार्यकर्ते देखील जे आहेत ते अजून जोमानं काम करायला सुरुवात करतील आणि एकंदरीतच जेव्हा या संपूर्ण प्रकरणावरती अजितदादांची जेव्हा प्रतिक्रिया आपण विचारली, पत्रकारांनी विचारली, त्यावेळेस पुणे जिल्हा कोणाच्या पाठीशी आहे हे दिसलंच। अशाच दादा स्टाईलने दादांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। आता एकंदरीतच लेटेस्ट अपडेटनुसार महापालिका निवडणुका जे आहेत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील असं मोठं विधान जे आहे ते अजित पवारांचे किंवा माजी महापौर राहिलेले राष्ट्रवादीचे दत्ता धनकवडे यांनी हे विधान केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीपैकी एक पॉझिटिव्ह जो आहे परिणाम जो आहे तो होऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा ते एकत्र येणार का या चर्चांना आता उधाण येऊ लागलेलं आहे। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।